काँग्रेस पक्षाचा नंबर होता त्यावेळेस आपण भाजपचं नाव घेतलं. प्रथमतः हे झालं तर या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देत की या बजेटच्या अंतर्गत अनेक सुविधा आपण उपलब्ध करून दिलेले. यामध्ये प्रामुख्याने नदी संवर्धन व पूर नियंत्रणासाठी कोल्हापूर असेल, सांगली असेल, नागपूर असेल या सर्व शहरांसाठी मोठ्या निधी या माध्यमातून बजेटमधून दिलेला. म्हणून माझी अशी आग्रहाची मागणी आहे की कोकणामध्ये देखील चिपळूण असेल, खेड असेल, राजापूर असेल या सर्व नद्यांमध्ये देखील प्रचंड प्रमाणात पूर येऊन चिपळूण सारखं शहर 90% पुराने वेढलं जातं आणि मग या सगळ्यामध्ये पूर नियंत्रण आणि नदी संवर्धनाचा कार्यक्रम घेत असताना कोकणाला न्याय देण्याची भूमिका देखील घेतली पाहिजे आणि ती घ्यावी ही विनंती करण्यासाठी मी प्रामुख्याने उभा आहे. कारण कोकणातला जास्त काही मागत नाही. पाठपुराव्यासाठी जरी आम्ही थोडेफार कदाचित कमी पडत असलो ती शासनाची जबाबदारी आहे की चिपळूण सारख्या शहरात देखील तेवढीच माणसं राहतात, त्याच पद्धतीचं प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे प्रामुख्याने या सर्व योजनांमध्ये शासनाच्या माध्यमातून DPR पासून सगळ्या गोष्टीची पूर्तता करून लवकरात लवकर निधीची पूर्तता करून आम्हाला मिळावी व न्याय द्यावा. आंबा काजू बाबतीत देखील हे सरकार निश्चितपणे सकारात्मक आहे. आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीसाठी प्रामुख्याने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम देखील आखले जातात. परंतु माझी या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की केसरकर समितीचा जो काजूच्या बाबतीतला अहवाल आहे तो अहवाल मंजूर केलेला आहे. त्यासंबंधीची मीटिंग झाली, GR देखील आपण काढलेला आहे. परंतु या GRची ज्या पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे आणि विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या आंबा आणि काजू पिकाबाबतीत तातडीने होणं खूप गरजेचं आहे. कारण काजूची प्रोसेसिंग अनेक युनिट आज कोकणामध्ये होत आहेत, परंतु मधल्या काळातला कोरोना असेल त्यानंतरच्या काही अडचणींमुळे ही युनिट्स प्रोसेसिंग बंद पडत आहेत. त्यामुळे त्यावेळच्या व्याज माफीच्या धोरणाला देखील आपण निश्चितपणे प्रामुख्याने पाठिंबा देण्याचा विचार कर. सागरी पर्यटनाला नेहमीच आपण मदत करत आलेला त्याबद्दलही आपलं अभिनंदन या सरकारचं मी करतो. परंतु प्रामुख्याने कोकणामध्ये डोंगरासारख्या ठिकाणी मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, कसबा असेल, गोळकोट किल्ला असेल किंवा धामणवण्यासारखी गावं असतील, इथं जर त्या पद्धतीने निधी दिला तर तो देखील चांगल्या पद्धतीने पर्यटनाचा विकास होऊ शकतो. नुसता रत्नागिरी तालुक्याशी निगडीत विकास मोठा दिला आणि ह्या तालुक्यांमध्ये जर दिला नाही तर त्या पद्धतीने प्रामुख्याने विकासाची व्याख्या थोडी कोकणाला लागू पडेल की नाही अशी शंका या निमित्ताने मला येते. त्यामुळे माझी आग्रहाची मागणी आहे की इथं असलेली देवस्थान, इथं असलेले डोंगरातले किल्ले, इथं असलेलं मार्लेश्वर सारखं अतिशय एक पर्यटन स्थळाला चालना देणारं आमचं क्षेत्र आहे, त्याला किमान 50 कोटीचे जर आपण तरतूद केली आणि ते विकासासाठी पुढे आणलं तर त्याचा खूप मोठा फायदा कोकणामध्ये होऊ शकतो. लघु पाटबंधाऱ्याबद्दल बोलायचं झालं तर कोकणातच मोठे प्रकल्प लघु पाटबंधाऱ्याचे होऊ शकतात आणि गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने लघु पाटबंधाऱ्याचे प्रस्ताव मंजूर व्हायला हवेत ते पाहिजे तेवढे न झाल्यामुळे कोकणातल्या पाणी टंचाईला खूप मोठ्या पद्धतीने तोंड द्यावं लागतं. तर माझी इथं आग्रहाची मागणी आहे की प्रत्येक मतदारसंघात किमान 3 तरी युनिट्स प्रोजेक्ट कोकणातले मंजूर करण्याचं धोरण या निमित्ताने व्हावं. मी सरकारचं यासाठी अभिनंदन करेन की तिवरे धरण फुटून 4 वर्ष झाल्यानंतर आज हे धरण दुरुस्तीसाठी मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर राजेवाडीचाही धरणाला मंजुरीला पैसे दिलेत, त्याबद्दलही निश्चितपणे अभिनंदन करेन. पण ही छोटे छोटे प्रकल्प होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. धनगर समाजाबाबतीत आमच्या भागातला धनगर समाज अतिशय डोंगरात राहतो. 5-5, 6-6 किलोमीटरचे रस्ते त्यांना आवश्यक आहेत, परंतु तांडा वस्तीचे रस्ते त्या पद्धतीने होत नाहीत. म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की ज्या पद्धतीने मदत आणि पुनर्वसन करण्याचं आपलं धोरण आहे त्या धोरणाच्या नुसार जिथं जिथं सरकारी जागा आपल्याकडे उपलब्ध आहेत, विशेषतः माझ्या मतदारसंघात अलोरे सारख्या ठिकाणी सरकारने घेतलेली जागा खूप मोठ्या प्रमाणात मोकळी आहे. तर अशा काही ठिकाणी या धनगर वस्त्यांचं पुनर्वसन केलं
आणि चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण पुरवू शकलो तर खूप चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन होईल आणि शिक्षणाची सोय देखील त्या निमित्ताने. मुलींच्या शिक्षणासाठी या शासनाने मोफत सवलती देऊन शिकवण्याचं धोरण केलेलं त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. परंतु ह्याचा लाभ व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये देखील तातडीने होण्याबाबतीतला विचार होणं गरजेचं आहे, जेणेकरून मुली जास्तीत जास्त शिकल्या जातील. आणि दुसरी आग्रहाची मागणी आहे की 2001 पासून जे खाजगी विनाअनुदानित कॉलेज आज आझाद मैदानावर उपोषण आणि आंदोलनाला बसलेले आहेत, तर त्याबाबतचं धोरण अनुदान देण्यासंबंधीचा निर्णय मागे झाला होता, परंतु पुढे त्याची कारवाई झाली नाही. तर ह्या बाबतीतला देखील विचार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. एवढंच बोलून ह्या बजेटला अभिनंदन आणि पाठिंबा व्यक्त करून माझे 2 शब्द काय संपवतो. काय काय कशा तर वातावरण या महाराष्ट्र शहरामध्ये ज्या पद्धतीने चाललं